महायुतीची आजची मुंबईतली बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। पुढचे 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका होणार नाहीयेत। महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यानंतरच आता महायुतीची बैठक होईल असं कळतंय। तसंच काळजीवाहू मुख्यमंत्री आज त्यांच्या मूळ गाव दरे सातारा इथे जाणार असल्याची माहिती नुकतीच हाती आलेली आहे। तर खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा होत होती की महायुतीची आज लगेचच बैठक मुंबईत होईल आणि त्यानंतर पुढच्या सगळ्या बाबतीतल्या मुद्द्यांवरती चर्चा होईल। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया या मुद्द्याबद्दल। सूरज, असं म्हटलं जात होतं की आज मुंबईत बैठक होईल, पण आता ती पुढे ढकललेली आहे, काही कारणं कळली आहेत का? पूर्वी नक्कीच आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार होती। कालच आपण पाहिलं तर तीनही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत जाऊन आले। अमित शहांसोबत बैठक झाली, बैठक सकारात्मक झाली। मात्र आज जी बैठक होणार होती मुख्यमंत्र्यांची त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतची, ती आज बैठक होत नसल्याचं कळतं आहे। भाजपच्या आज अनेक महत्त्वाच्या बैठका आहेत, गटनेता निवडीची देखील महत्त्वाची बैठक आहे। त्यामध्ये भाजपचे नेते हे व्यस्त असू शकतात। राष्ट्रवादीतनं अजित पवारांचे देखील काही आमदारांसोबत बैठक आहे। त्यामुळे भाजपच्या गटनेत्या निवडीनंतरच आता ही महायुतीची बैठक होणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्री हे आपल्या मूळगावी दरे सातारा या ठिकाणी जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आजची बैठक ही होणार नाहीये, तर भाजपच्या गटनेता निवडीनंतरच पुढील बैठका होतील आणि या बैठकीनंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची जी बैठक होईल त्यामध्ये कुठली खाती कुणाला आणि मुख्यमंत्री कोण याचा आता निवड होईल। त्यामुळे आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे खाते वाटप त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आत्ताच अशी बातमी कळती आहे की महायुतीची आज जी बैठक मुंबईत होणार होती ती पुढचे 2 दिवस तरी होणार नाहीये। या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होतील असं वाटत होतं, परंतु ती आता पुढे ढकलली गेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।